कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमधील दुहेरी हत्याकांडमधील आरोपीला तात्काळ फाशी व्हावी व सदर कुटुंबातील दोन्ही मुलांना शासनाने दत्तक घ्यावी असा विनंतीचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेताना जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम 15 ऑगस्ट रोजी केसरकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला। यामध्ये पत्नी व नंतर पती असं दोघांचाही मृत्यू झाला। या घटनेने कुटुंब उघड्यावर पडले होते। या कुटुंबातील दोन्ही मुलांना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे समितदादा कदम यांच्या माध्यमातून दत्तक घ्यायचा अर्ज होता। दत्तकाचा अर्ज दिला व दोन्ही मुलांचा शिक्षणाचा व पुढील भविष्याचा खर्च शासनाने करावा अशी विनंती करण्यात आली। यावेळेला उपस्थित नगरसेवक युवराज गायकवाड, नगरसेवक सुरेश बंडगर, नगरसेवक दीपक वायदंडे उपस्थित होते।